श्री स्वामी समर्थ. किंक्रांतीला काहीच केले नाही तरी चालेल हे उपाय करा, पण या 2 चुका टाळा. किंक्रांतीला विविध नकारात्मक ऊर्जा अचानक उद्भवतात. अशावेळी या शक्तींना कमी करण्यासाठी विविध कृती केल्या पाहिजे. या उपायांबद्दल जाणून घेऊया. दुरात्म्यांना दूर करण्यासाठी किंक्रांतीला स्नान करावे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. असे केल्याने वाईट शक्ती आणि नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते. अशावेळी भगवान शंकरासह हनुमानजींची पूजा करावी. तसेच शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे आणि शिवस्तोत्राचा जप करावा. याशिवाय हनुमान चालिसाचे पठण करावे. हे अलौकिक समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करते. शास्त्रानुसार माँ दुर्गेच्या आशीर्वादाने सर्व प्रकारचे भूत आणि अडथळे दूर होतात. अशा प्रकारे किंक्रांतीला संध्याकाळी दिवा लावा आणि ओम ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चय या शक्तिशाली मंत्राचा किमान 108 वेळा जप उच्चारा. प्रत्येक प्रयत्नात यश मिळवण्यासाठी जर तुम्ही किंक्रांतीला एखादे नवीन काम सुरू करत असाल किंवा काही शुभ कार्य करण्यासाठी घरातून निघत असाल तर एका लिंबामध्ये 4 लवंगा टाकून ओम हनुमंते नमः या बीजमंत्राचा 21 वेळा जप करा. त्यानंतर स्वच्छ शुद्ध लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे कामाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात आणि व्यावसायिक यश मिळते. किंक्रांतीला गाईला चपाती, तूप आणि गूळ खाऊ घाला. असे केल्याने तुमच्या पूर्वजांच्या मनाला शांती प्राप्त होते असे मानले जाते. जर तुम्ही तुमच्या मृत पूर्वजांच्या स्मरणार्थ गाईला भाकरी खाऊ घातली तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. किंक्रांतीला दान केल्याने पापांची क्षालन होते आणि पुण्य प्राप्त होते. भुतळी अमावस्येसारखेच. कोणत्या गोष्टीचे दान करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया. 1. या दिवशी गरजू आणि गरिबांना मोहरीचे तेल द्यावे. याचा परिणाम पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्याबरोबरच एखाद्याच्या जीवनात आनंद आणि यश देखील आणतो. 2. किंक्रांतीला तुम्ही पाणी दान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार पाणी दिल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. 3. किंक्रांतीला स्नानानंतर ब्राह्मणाला आपल्या पितरांच्या नावाने धान्य दान करावे. 5. किंक्रांतीला या दिवशी गाईचे दूध दान केल्यास पितरांची तृप्ती होऊन त्यांचा उद्धार होतो. तेही तुम्हाला आशीर्वाद देतात. 6. किंक्रांतीला या दिवशी साखर किंवा गुळाचे दान करावे. 7. किंक्रांती या शुभ दिवशी पितरांना जल अर्पण करताना सर्वस्व दान केल्यानंतर विधीपूर्वक ब्राह्मणाला आपल्या भक्तीनुसार दक्षिणा दान करावे. 8. त्याशिवाय किंक्रांतीला लोकांनी गरजूंना अन्न, वस्त्र आणि इतर गरजा अर्पण कराव्यात. हे इच्छित परिणाम देते. आज किंक्रांत म्हणजे करीदिन. या चुका टाळा, नाहीतर होईल पश्चातापाची वेळ. ग्रहांचा राजा सूर्यदेवाने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने नवीन वर्षाला सुरुवात होते. हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी मकर संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत पाळली जाते. पौष शुक्ल षष्टीचा दिवस हा किंक्रांत म्हणजेच करीदिन मानला जातो. या दिवशी चांगल्या कामाला किंवा शुभ कार्याला सुरुवात करत नाही अशी मान्यता आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी करण्यामागे पौराणिक कथा सांगण्यात आलेली आहे. त्यानुसार फार वर्षांपूर्वी कंक्रासूर नावाचा राक्षस होता. तो लोकांना त्रास देत होता. त्याचा वध करण्यासाठी देवी संक्रांतीचं रूप घेऊन आल्या आणि
त्याला मारण्यासाठी आल्या. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासुराचा वध केला आणि लोकांची त्याच्या त्रासापासून सुटका केली. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. तर पंचांगकर्ते या दिवसाला करिदिन म्हणून संबोधतात. किंक्रांत ही अशुभ असल्याने या गोष्टी करू नयेत. पंचांगकर्त्यानुसार हा दिवस अशुभ मानला गेलेला आहे, त्यामुळे या दिवशी शुभकार्य करू नयेत. आजच्या दिवशी स्वयंपाकघरात काही कापाकापी करत नाही. याशिवाय अनेक ठिकाणी आजच्या दिवशी तिळगुळ वाटल्या जात नाही. महाराष्ट्रात या दिवशी महिला शेणात हात घालत नाही. याशिवाय या दिवशी शिळ्या भाकरी खाल्ली जाते. तर काही ठिकाणी या दिवशी बेसनाचे धिरडे करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय घरातून केस काढण्याआधी महिलांनी वेणीफणी करावी. कारण मोकळ्या केसांनी किंक्रांतीला काम करणं वर्ज्य मानलं जातं. घरात कटकट करू नये असं म्हणतात. दूरचा प्रवास टाळावा. देवीला आजच्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. घरात आणि बाहेर सर्वांचा आदर करावा. आजच्या दिवशी कुलदेवता आणि देवीची पूजा करून नामस्मरण करावे. तर अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून त्याची पूजा केली जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.